2002 साली एलॉन मस्कनी एक वेडं स्वप्न पाहिलं. मानवजातीला मल्टीप्लॅनेटरी बनवायचं. म्हणजे पृथ्वी सोडून अजून कोणत्या तरी ग्रहावर मानवी वस्ती बनवायची. यासाठी अशी रॉकेट्स बनवणं गरजेचं होतं जी पुन्हा पुन्हा वापरता येतील. कारण अंतराळ प्रवासाच्या मिशन्समध्ये सगळ्यात जास्त खर्च येतो ते उपग्रह आणि माणसांना अंतराळात पोहोचवणाऱ्या रॉकेट्सवर. स्वस्त रॉकेट्स बनवायची हे ध्येय समोर ठेवून मस्कनी स्पेसएक्सची स्थापना केली. पण हा प्रवास सोपा नव्हता. स्पेसएक्सचे सुरुवातीचे 3 रॉकेट लॉन्चेस अपयशी ठरले आणि स्पेसएक्स अक्षरशः दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. 2008 साली जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं तेव्हा त्यांच्या चौथ्या रॉकेट फाल्कन 1चं लॉन्चिंग यशस्वी ठरलं. याच यशाने स्पेसएक्सला नासाकडून $1.6 अब्ज कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं. स्पेसएक्सनी जवळजवळ बंद पडण्याच्या स्थितीतून पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेट्स तयार करण्यापर्यंतचा प्रवास केला. आज स्पेसएक्स जगातील सगळ्यात मौल्यवान स्टार्टअप आहे, ज्याची किंमत $180 बिलियन पेक्षा जास्त आहे. स्पेसएक्सनी फक्त रॉकेट इंडस्ट्री बदलली नाही, तर अंतराळ प्रवासाचं वर्तमान आणि भविष्यही बदलून टाकलं. तुम्हाला अशा अजून कोणत्या स्टार्टअपच्या जन्मकथा बघायला आवडतील ते कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि मराठी बिझनेस स्कूल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.